नमस्कार मित्रांनो, दिव्यांग बांधवांसाठी महत्त्वाची अपडेट आहे। आता नवीन योजना जी आहे ती दिव्यांग बांधवांसाठी येत्या काही काळामध्ये येणार आहे। अशा पद्धतीची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अशा पद्धतीचे काही निर्णय घेण्यात आलेले आहे। कोणकोणते निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आलेले आहे याबद्दलची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। माहिती उपयुक्त आणि महत्त्वाची वाटल्यास आपल्या इतर दिव्यांग बांधवांपर्यंत ही माहिती शेअर करा। दिव्यांगांच्या रोजगारासाठी नवीन धोरण आणणार, दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी नवनवीन योजना धोरणांची निर्मिती, विशेष सहाय्य योजनांचे अर्थसहाय्य डीबीटी प्रणालीद्वारे, घरकुलांसाठी स्वतंत्र योजना, अशा पद्धतीचे विविध प्रकारचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। सह्याद्री अतिथीगृह येथे दिव्यांग बांधवांच्या विविध समस्यांबाबत आयोजित आढावा बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते आणि यासोबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते। यामध्ये दिव्यांगांच्या रोजगारासाठी धोरण असेल, त्यानंतर लाडकी बहीण योजनेप्रमाणे दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य बँक खात्यात जमा करणे असेल, त्यानंतर विशेष सहाय्य योजनेच्या अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी प्रणालीद्वारे असेल, अशा पद्धतीचे निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत। दिव्यांगांसाठी आता या ठिकाणी जी काही रोजगाराचे धोरण असेल ते इथे रोजगाराकरता नवीन धोरण तयार करण्यात येणार असून रोजगार व स्टॉल बाबतचे धोरण तयार करण्याचे निर्देश कौशल्य विकास व उद्योग विभागाला देण्यात आलेले आहेत। लाडकी बहीण योजनेप्रमाणे दिव्यांग लाभार्थ्यांचे सुद्धा अर्थसहाय्य बँक खात्यात जमा होणार। तर जे काही अर्थसहाय्य त्यांना दिले जाते त्याचा जे काही लाभ आहे ते डीबीटीच्या माध्यमातून म्हणजे आधारला जी काही बँक लिंक असेल त्या माध्यमातून त्यांना या पुढे देण्यात येणार आहे। दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य वाढवण्याबाबतही शासन सकारात्मक असून दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या जीवनमानात सुधार करण्यासाठी शासन सकारात्मक आहे। त्यानंतर विशेष सहाय्य योजनेच्या अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी प्रणालीद्वारे राज्यातील दिव्यांग बांधवांसाठी राबवण्यात येणाऱ्या विशेष सहाय्य योजनांचे अर्थसहाय्य थेट लाभ हस्तांतरण डीबीटी प्रणालीद्वारे लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा झाले पाहिजे। ज्या लाभार्थ्यांची बँक खाते आधार लिंक नाही यांच्यासाठी जिल्हाधिकारी यांनी पुढाकार घ्यावा, अशा पद्धतीचे निर्देश देण्यात आले आहेत। दिव्यांग सर्वेक्षण प्रमाणपत्रासाठी विशेष मोहीम, दिव्यांग सर्वेक्षण व प्रमाणपत्रासाठी एक विशेष मोहीम राबवण्यात यावी। दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या अपंगत्वाचं प्रमाण नसल्यामुळे शासकीय योजना, सवलती, शिक्षण, नोकरीविषयक आणि आरोग्यविषयक सुविधा मिळण्यासाठी अडचणी येतात। यामुळे ही मोहीम जी आहे ती हाती घेण्यात यावी। प्रत्येक विद्यापीठात दिव्यांगांसाठी स्वतंत्र व्यवस्था उभारण्यात यावी। त्यानंतर पुढचा आहे अंत्योदय योजनेत दिव्यांगांचा समावेश करण्यात यावा। अंत्योदय अन्न योजनेत पात्र दिव्यांगांचा तातडीने समावेश केला जाणार असून ज्यांचा समावेश विद्यमान निकषाने होऊ शकत नाही अशा दिव्यांग व्यक्तींसाठी राज्य शासन स्वतंत्र योजना तयार करणार आहे। अन्न व नागरी पुरवठा विभागाने पात्र दिव्यांग व्यक्तींना शिधापत्रिका वाटप करण्यात येत आहे। जी काही या ठिकाणी अंत्योदयाच्या जी शिधापत्रिका आहे याच्यामध्ये समावेश करण्यात येईल। दिव्यांगांसाठी जिल्हा वार्षिक योजनेत 1% निधी, राज्यातील दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजनेत सन 2025-26 पासून प्रत्येक वर्षी नियमित योजनांसाठी अनुदेय असलेल्या निधीमधून कमाल 1% निधी राखीव ठेवण्यात येणार आहे। त्यानंतर स्वतंत्र घरकुल योजना असेल, दिव्यांग नागरिकांना हक्काचा निवास मिळावा यासाठी राज्य शासन स्वतंत्र घरकुल योजना तयार करणार आहे। ज्यांच्याकडे स्वतंत्र जमीन नाही अशा लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी आवश्यक जागेसाठीही शासन मदत करणार आहे। दिव्यांग महामंडळाच्या माध्यमातून कर्जमाफी, सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत शासकीय रुग्णालयात दर्जेदार औषधे मिळणे, दिव्यांगांच्या कायद्यानुसार प्रत्येक विभागाने दिव्यांगांवर 5% खर्च करणे, प्रशिक्षण व स्वतंत्र क्रीडा स्टेडियम, अतितीव्र दिव्यांगांचे संगोपन, मानधन असलेल्या पदांमध्ये दिव्यांगांना प्राधान्य, जिल्हा स्तरावर तालुका स्तरावर विविध समित्यांमध्ये दिव्यांगांची नियुक्ती करणे, अशा पद्धतीचे मित्रांनो काही निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत। आणि हीच माहिती जी आहे ती मुख्यमंत्री यांच्या एक्स अकाउंटवरून सुद्धा देण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील सह्याद्री अतिथीगृह येथे दिव्यांग सक्षमीकरणासंदर्भात महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली। या बैठकीत दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र घरकुल योजना, अंत्योदय अन्न योजना तातडीने समावेश, जिल्हा दिव्यांग भवनाची उभारणी, दिव्यांग महामंडळाच्या माध्यमातून कर्जमाफी, प्रशिक्षण, क्रीडा सुविधा व मानधन पदांमध्ये प्राधान्य देण्याचे निर्णय घेण्यात आले। दरवर्षी जिल्हा योजनेतून 1% निधी राखून जिल्हा दिव्यांग भवन उभारले जाणार असून कर्जमाफी, प्रशिक्षण, दर्जेदार औषधे, स्वतंत्र क्रीडा सुविधा यासाठी दिव्यांग महामंडळाच्या माध्यमातून काम करण्यात येईल। दिव्यांग लाभार्थ्यांना अर्थसहाय्य लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर थेट बँक खात्यात जमा करावे, तसेच डीबीटी प्रणालीद्वारे सर्व योजना राबवण्यात याव्या, अशा पद्धतीचे निर्देश देण्यात आलेले आहेत। मुख्यमंत्री यांनी दिव्यांग नागरिकांसाठी स्वतंत्र रोजगार धोरण तातडीने तयार करून मंत्रिमंडळासमोर सादर करण्यास सांगितले। दिव्यांग प्रमाणपत्रासाठी राज्यभर विशेष मोहीम हाती घेण्याचे आणि विद्यापीठामध्ये दिव्यांग व विद्यार्थ्यांसाठी
अनुकूल सुविधा, सहाय्यक उपकरणे व सल्ला केंद्रे तयार करण्याचे निर्देशही त्यांनी त्यावेळी दिलेले आहेत. यावेळी राज्यस्तरीय दरवर्षी दिव्यांग महोत्सव आयोजित करून त्यांच्या कला, क्रीडा आणि सर्जनशीलतेला व्यासपीठ मिळवून देण्याच्या दृष्टीने निर्णय घेण्यात आला. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी राज्यमंत्री बच्चू कडू, मुख्य सचिव यांच्यासह विविध विभागाचे अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिव आणि जे काही इत्यादी मान्यवर जे आहे ते या बैठकीला उपस्थित होते. अशा पद्धतीची मित्रांनो सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी दिव्यांग बांधवांच्या योजनासंदर्भात महत्त्वाची अशी बैठक पार पडलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये अशा पद्धतीचे महत्त्वाचे काही निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत. अशा पद्धतीची मित्रांनो ही दिव्यांग बांधवांसाठी महत्त्वाची अशी माहिती होती. जे कोणी आपले दिव्यांग बांधव असतील त्यांच्यापर्यंत ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल. जय हिंद, जय महाराष्ट्र.